वेलकम बॅक टू चॅनल. वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि ब्लॉग चालू करतोय म्हणजे व्हिडिओ चालू करतोय नाशिकमधनं चाललो आहे पुण्याला. आणि मुंबईच्या मागच्या 15 दिवसापासून म्हणजे मी लाईक कॅमेराच हातात घेतला नव्हता. 15 दिवसातनं कॅमेरा हातात घेतला आणि खूप काही गोष्टी झाल्या, पण त्या आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळतीलच का केला काय नाही. पण आत्ता तरी एक अपडेट आहे की मुंबईचा मी फ्लॅट सोडला, पण मुंबई अजून सोडली नाही. ती काय थोडं तळ्यात मळ्यात आहे. जर तर त्या गोष्टी बघू काय होतं आणि मग नंतर पुढचा प्लॅन काय वगैरे ते पुढच्या व्लॉगमध्ये दिसेलच. पण आता तरी पुण्याला चाललो आहे. थोडंसं काम आहे मला, हेच जॉब वगैरे रिलेटेड आहे थोडंफार, आणि अपॉइंटमेंट पण आहे. सो आपला CCM चा सिग्नल, आणि आता थोडं वाट पाहतो आहे त्यांच्यासोबत जायचं आहे. सो आल्यानंतर लगेच निघू. वाजले सकाळचे 4. सकाळचे 4 वाजले. रात्री किती 10:30-11ला झोपलो. लगेच उठलो, म्हटलं जावं तर लागेलच, कारण थोडं 15 दिवसात खूप काही गोष्टी झाल्या आणि त्या सुरळीत करण्यासाठीच मी हे पाऊल उचललं की तो फ्लॅट सोडावा. खूप काही गोष्टी होत्या, त्या फ्लॅटच्या इश्यू होते आणि जॉबचं पण थोडं तळ्यात मळ्यात चालू होतं. म्हणून म्हटलं तिथं पुढे जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होण्यापेक्षा आताच मतलब गेले शिकवे होने लगे तो उधर से कल्टी मारने में मतलब फ़ायदा येतो, म्हणून तिथून कल्टी मारली. आणि मग म्हटलं नाशिकला सामान वगैरे शिफ्ट करून घेऊ आणि मग बघू कुठलं काय कसं होतं पुढे. बघू जातं पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. आणि रेग्युलर ब्लॉगचं 15 दिवसांचा जो गॅप पडला आहे, मला रेग्युलर ब्लॉग करायचे डे टू डे इन द सेन्स प्रत्येक दिवशी, म्हणजे सेम डे ब्लॉग करून नेक्स्ट डे अपलोड करायचा. पण जरा कधीपर्यंत ते पॉसिबल होईल ते माहीत नाही. मला एक 10-15 दिवस पाहिजे अजून, की थोडंसं कुठेतरी सेटल व्हायला. आणि मग एकदा झालो सेटल, कारण सध्या असं सीन आहे की मी करत पण काही नाही का आयुष्यात, अभ्यासच करतो फक्त. घरी मोस्टली राहतो आहे, वर्क फ्रॉम होम पण चालू आहे आणि घरी राहतो आहे, थोडाफार अभ्यास पण चालू आहे. सो त्याच्यात एवढा वेळ भेटत नाही मला की ब्लॉग पण करावा, हे सगळ्या गोष्टी करावा. पण एक मोजून 10-15 दिवस, 15 ऑगस्ट किंवा 20 ऑगस्ट किंवा हा पूर्ण महिन्याने एवढा वेळ तर नाही लागणार. नक्कीच त्याच्या अगोदरच स्टार्ट करू आपण. आणि डेली व्लॉग मग म्हणजे रोजच्या रोज रील्स आणि शॉर्ट्सपेक्षा ते कुकिंग व्हिडिओ पण बनवू, पण एक लिमिटेड सॅटर्डे संडे सुट्टी असेल तेव्हा. पण काय काय प्लॅन्स कसे कसे वर्क होतात देव जाणे. गॉड्स प्लॅन इज ऑलवेज ग्रेट. बघू काय काय वाढून ठेवलं आयुष्याने, बघू. आणि आता निघू. दुसरी एक गोष्ट, पब्लिक थोडासा आवाजात सीन वाटत असेल तर थोडा आजारी टाईप आहे, सर्दी ताप खोकला सगळीकडे चालू येते. सो थोडंफार इश्यू होतो आहे त्याच्यात. बघू काय होतं कसं काय काय, कारण बरा पण होतो आहे, टॅब्लेट्स वगैरे चालू. कालच डॉक्टरकडे जाऊन आलो. आता बघू किती लवकर बरा होतो. पण आता निघू. तर आलो आता पुण्यात. आपण चहा आणि कचोरी पहिले खाऊ आणि मग पुढे बासुंदी चहा राऊंड 2. त्याच्यानंतर जाऊ आपण तिथं जायचं आहे क्लासचं थोडंसं नियोजन बघू. तर यस, काल मला जास्त काही शूट करायला भेटलं नाही तिथं, म्हणजे पुण्यात CMCत. आणि जरा तब्येत पण बरोबर नव्हती आणि परत हे टीचची अपॉइंटमेंट होती आणि जरा कोर्सेस वगैरे थोडासा होतं विषय अभ्यासाचा, तर ते गेलं. आणि नंतर जो परत यायला म्हणजे घरी जायचं होतं, नाशिकला घरी आलो होता. सो यायला जो ट्रॅफिक लागला, प्रचंड बेकार ट्रॅफिक होता. पण तेच आता मग हा ब्लॉग असा होता की मला कंटिन्यू करायचा होता, पण काल मी काही खास केलं नाही. आणि पाऊस पण खूप होता आणि कंटिन्युअस, आणि जरा आवाजावरनं समजत असेल तुम्हाला की म्हणजे एवढं नव्हतं हे की मी ब्लॉग करू शकेल. म्हणजे करू शकत होतो, पण ना मी जिथं पण झालो होतो तिथं घाईघाई होत होती, म्हणून मी ब्लॉग केलाच नाही जास्त मोस्टली. आणि मग आता आलो. ह्या ब्लॉगचं हे एकच पॉईंट ऑफ व्ह्यू होता माझा की मी खूप दिवसांपासून म्हणजे ब्लॉग केलाच नाही आणि कॅमेरा हातात घेतलाच नव्हता. जो काल सकाळी मी 4ला स्टार्ट केला की मला वाटलं की आज आपण काहीतरी दाखवू, बट नाही झालं ते इव्हेंच्युअली पॉसिबल. आणि दुसरं म्हणजे जरा चालू आहे खूप साऱ्या गोष्टी. सो एक 10-15 दिवसांनी किंवा मग गणपतीत तर 101% प्रत्येक डेचे असे एक 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 म्हणजे डे 1, डे 2, डे 3 असे तर मी ब्लॉग करणार आहे. त्याची पूर्ण तयारी माझी म्हणजे 100% झाली आहे. आता ते कुठपर्यंत कसं वर्कआउट होतं काय माहिती, पण मोस्टली दगडूशेठला असणार, आगमनाला दगडूशेठलाच असणार.
त्यात काही वादनच नाही. पण जरा रेग्युलर ब्लॉगसाठी जे डेली लाईफ मला करायची म्हणजे डे वन प्रत्येक दिवशी सेम डे तो ब्लॉग टाकून द्यायचे. सो तसं करायला मला थोडा एक महिना पाहिजे हा लास्ट मी करतो. आणि अराउंड आता आपले म्हणजे आपले सगळ्यांचेच मिळून येते. तुम्ही जे काही म्हणजे थोडंफार प्रेम देत आहे अजून दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सो बघू होईल, हळूहळू होते. बरोबर मला आठवतं मी लास्ट इयर चालू केलेलं रेग्युलर पोस्टिंग ब्लॉग्स, लॉंग फॉर्मेट मोठे व्हिडिओज किंवा मोठे ब्लॉग्स. हिंदी स्टार्ट केलं, हिंदी नंतर मराठी झालो, आता इंग्लिश वगैरे सगळं चालू आपलं. हिंदी मराठी इंग्लिश सगळं आपण करतोय. मोस्टली मराठीत करतोय मी ब्लॉग, कारण ते बोलायला पण आपल्या यूज होतं आणि मराठी भाषा वाढवली पाहिजे म्हणून म्हटलं मराठीतच कंटिन्यू करूयात. मध्ये जसं काही वर्ड्स नसतात आपल्या मराठीत, सो ते हिंदी इंग्लिशमध्ये बोललं चालतं. सो हिंदी मराठी इंग्लिश असं चालू आहे. आणि त्याच्यानंतरचे बरेचसे म्हणजे आधीचं हिंदी कंटिन्यू करत होतं, त्याच्यात एक खूप सारे ब्लॉग्स प्रचंड म्हणजे त्याला प्रेम भेटलं. खूप चांगले व्ह्यूज आले, खूप चांगले लाईक्स आले, कमेंट्स आले, वाईट आले, पण ठीक आहे चालत राहतं, ते निग्लेक्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट मग हे मराठी ब्लॉग्स कंटिन्यूच राहतील. फक्त एवढंच आहे की जे मला रेग्युलर पोस्टिंग करायचे थोडं मला एक 15 दिवस किंवा महिना हवा आहे. सो मी रेग्युलर पोस्टिंग करेन. आणि हां, जी गोष्ट मी विसरून जातो यार काय होते काय म्हणते, पण हां, तर आता जवळजवळ 670 की 671 सबस्क्रायबर झाले. बरोबर 1 वर्ष अगोदर रेग्युलर पोस्टिंग, म्हणजे त्याच्या अगोदर पण मी पोस्ट करत होते. 1 वर्ष अगोदर मला 2-3 वर्ष झाले मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचो, लॉंग फॉर्मेट व्हिडिओ. मला चांगला वाटतं 1 वर्षापूर्वी मी स्टार्ट केलेलं. आणि बरोबर या गणपतीला 1 वर्ष होईल आपल्याला की लॉंग फॉर्मेट व्हिडिओ मी करत येते. सो एका वर्षात 670 की 71 झालेले आता सबस्क्रायबर. ते 1-2 कमी जास्त होत राहतात, कोणी अनसबस्क्राईब करतो वगैरे, पण अराउंड 670 झाले. आणि जर आपला माझा एम होता की एका वर्षात मी ॲटलीस्ट 1K सबस्क्रायबर करावेत. सो 1K सबस्क्रायबरच्या थोडंसं जवळ 340 अराउंड लागतं आहे. 350 पकडून चालू आपण ओव्हर अँड ऑल 340 लागतं मोस्टली. 340 किंवा 335 असं काहीतरी समथिंग आकडा आहे. ते वाढत कमी जास्त होतं. सो मला 1K सबस्क्रायबर करायचे आहेत. सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजून ते प्लीज सबस्क्राईब करा यार. थोडंसं मोटिवेशन भेटते की अजून जास्त ब्लॉग, म्हणजे मोटिवेशन तर असं नाही, मला करायचं आहे माझं म्हणजे पर्सनल लाईफचं विचारायला गेलं तर मला ब्लॉग्स करायला फार जास्त आवडतं, म्हणून मी ते काही सोडणार नाही आणि ते करत राहील. पण एक ते नंबर्स असतात शेवटी, आणि त्यातनं थोडंसं एक इन्स्पायर होतो माणूस की अजून काहीतरी नवीन करावं, अजून काहीतरी वेगळं करावं. सो यस 340 लागतं आहे. होपफुली गणपती शेटच्या आशीर्वादाने, दगडूशेठच्या आशीर्वादाने गणपतीपर्यंत झाले 340. लाईक हार्डली झाले तर होऊनही जातील, नाही म्हणजे पॉसिबली काही होऊ शकते. एक व्हिडिओ चालली गेली, चांगली प्रेम दिला तुम्ही तर अराउंड 340 म्हणजे इट्स खूप कमी आकडा आहे, होऊन जाईल. पण बघू काय होतं शेवटी देवावर आहे. झालं तर गणपती ते होऊन जातील, नाही तर मग नंतर नवरात्र येते, नवरात्रनंतर आपल्या दिवाळी, हे सगळं म्हणजे या इयर एंडपर्यंत होऊ शकतात. पण मला असं वाटतं की गणपती झाले तर चांगलं होईल, कारण मी गणपतीचं स्टार्ट केलं. आणि सर्वात महत्त्वाचं लास्ट इयरच्या गणपतीत पहिली माझी व्हिडिओ मिलियन गेलेली इंस्टाग्रामवर, जी बाप्पाचीच होती, दगडूशेठच्या आगमनाचीच होती. एक काका होते जे वरतून सगळं आगमनाचं बघत होते, आणि ती व्हिडिओ मी रॅन्डम अशी शूट केलेली. आणि मला असं वाटलं की यार हे भारी आहे ना, की ते पुणेकर काका होते, म्हणजे आपलं दगडूशेठ मंदिर जिथे आहे आपलं पेठ कसबापेठ उदरपेठ, तो जो रस्ता आहे म्हणजे जिथून मंदिर आहे ना, मंदिराचा जो चौक आहे आपला, जिथून आगमन होतं दगडूशेठचं, म्हणजे मूर्ती उचलली जाते आणि ती रथात ठेवली जाते. आणि मग तो बैलांचा जो आपला रथ असतो तो म्हणजे आपली मिरवणूक निघते, आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर त्यांचा वाडा आहे आणि ते वरतून बघत होते. सो ते एकदम क्रिएटिव्हिटी टाईप वाटलं मला. असं वाटलं नव्हतं ती व्हिडिओ एवढी व्हायरल जाईल, बट खूप व्हायरल गेली ती. अराउंड 2 मिलियन गेली. आणि तिथूनच मग सुरुवात झाली. मला एक आतून असं वाटलं यार नाही व्हिडिओ व्हायरल होते. मला पहिल्या असं वाटायचं मी नुसते व्हिडिओ टाकायचो काही नाही, 1000-2000 व्ह्यूज, पण ती व्हिडिओ गेली 1 मिलियन डायरेक्ट, म्हणजे अराउंड 2 मिलियन गेलेली आता ती. सो यस बाप्पांच्या आशीर्वादाने तिथून एक स्कोप मिळाला मला की नाही मी जे करतोय ते राईट डायरेक्शनमध्ये चालले. कारण प्रत्येक गोष्ट करत असतो, पण जर जोपर्यंत आपल्याला ती एक अशी डायरेक्शन मिळत नाही की अरे हे आपण जे करतोय ते बरोबर चाललंय, सो तुम्हाला एक तिथून डायरेक्शन मिळेल की बरोबर चाललंय. थोडं ठीक आहे, फॉलोअर्स अजून एवढे काही झाले नाही, पण मग त्यानंतर परत अजून दुसरी व्हिडिओ व्हायरल गेली, ती पण मिलियन गेली, तिसरी गेली, असे 4-5 व्हिडिओ आपले मिलियन गेले इंस्टाग्रामला. आणि थोडंसं अकाउंट बूथ झालं. पण मध्यंतरी असं झालं की माझ्या जॉबमुळे थोडंसं मी कमी केलं, 1-1.5 महिन्याचा गॅप पडला, काहीच पोस्ट नाही केलं, रीच परत डाऊन झाले. आता परत स्टार्ट केले तर मग थोडा त्रास होतोय त्याचा की एवढा व्हिडिओ व्हायरल जात नाही. 100K पर्यंत जाते, 100K 200K गेले माझे, 2-4 नाही बरेच 7-8 व्हिडिओ गेले, 100K 200K गेले. पण बघू हळूहळू करत राहू, येईल स्कोप एकदाचं अकाउंटला, म्हणजे डेली. ऍक्च्युली डेली कुठलीही गोष्ट आपण सातत्याने केली, मला तरी वाटतं सातत्याने आपण 3 महिने कुठलीही गोष्ट करतो त्याच्यात तुम्हाला छोटं का होईना सक्सेस मिळतच, एवढं मला वाटतं. पण मी 3 महिने कंटिन्युटी करत नाही. जसं आता हे डेली ब्लॉग मी डे 1 डे 2 करत होतो, ते मी आधी मध्ये स्किप केलं, कारण असतात काहीतरी कारण येतात. आणि मला असं वाटतं की देव आपल्या चांगल्यासाठी करत असतो, काहीतरी नवीन अजून वाढून ठेवलेलं असतं, म्हणून मग ती गोष्ट आपल्या हातून चालली जाते. पण ठीक आहे चालते. सो ते बंद केलं मी डे 1 डे 2. मे बी ते पुढे मी कंटिन्यू करेल, पण डे 1 डे 2 नाही असंच डेली टाकत जाईल, कुठे गेलो काय गेलो. ती एक एडिटिंगची स्टाईल आहे जी मला खूप आवडते. म्हणजे पर्सनली मी जेव्हा ती एडिट करतो मला मजा येते. सो मी ती सुद्धा गणपतीत ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल की त्या स्टाईलमधनं गणपतीचं किंवा आपल्या दगडूशेठच्या आगमनाचं किंवा गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीला त्यातनं काहीतरी क्रिएटिव्हिटी करून समोर सादर करण्याचा प्रयत्न करेल. बघू आता कसं काय होतं. आणि डेली ब्लॉग्स लवकरच 15 दिवसात किंवा गणपतीपासून तर येतीलच, गणपती तर ब्लॉग्स येतीलच, पण डेली ब्लॉग जे मी बोलतो की मी लॉंग फॉर्मॅटमध्येच करेल आणि त्यातनंच काहीतरी शॉर्ट्स गोळा करून मग आपण शॉर्ट्स सुद्धा करूयात.
सो हा माझा सगळा प्लॅन होता. आता लेट्स सी कुठपर्यंत तो फुलफिल होतो. पण हा व्लॉग इथं सेंड करू. मे बी छोटा असेल थोडासा व्लॉग किंवा थोडा आता मी जे बोललोय आता नेक्स्ट डेला ते थोडं मोठं झालं असेल, पण ठीक आहे इव्हेंच्युअली बऱ्यापैकी 10-1 मिनिटाचा होईल व्लॉग. सो हा व्लॉग इथं सेंड करूया. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत यार सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्याच्याने थोडंसं मोटिवेशन भेटेल आपल्याला. मला 1000 कंप्लीट करायचे, 1000 नंतरचं बघू. 1000 कंप्लीट केले की कसं एक मनाला वाटेल की अरे नाही यार 1 वर्षात ॲटलीस्ट मी 1000 तरी करू शकलो एका वर्षात. आणि बघू गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने होईलच ते, कारण तिथूनच माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि परत यावर्षीचा 2025चा गणेश असतो मी खूप चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करेन माझ्या ओन स्टाईलमध्ये. सो यस, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.